राजस्थानचं कोटा शहर जिथे हजारो विद्यार्थी आपल्या भविष्याची स्वप्ने घेऊन येतात, त्याच कोटा शहरातून आज काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर येत आहे। कोटा येथील सर्वात मोठा मानला जाणारा सिटी मॉल आज आगीच्या भक्षस्थानी पडलाय। नुसती आग नाही तर हे अग्नितांडव होतं। सिटी मॉल। पण यावेळेस एक प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे एवढ्या भव्य दिव्य मॉलमध्ये आगीशी लढण्याची यंत्रणा कुठे होती? केवळ नफ्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। गजबजलेल्या सिटी मॉलमध्ये अचानक धुराचे लोट निघू लागले। एका कपड्याच्या शोरूमला आग लागली आणि पाहता पाहता या आगीने संपूर्ण मॉलला आपल्या विळख्यात घेतलं। दृश्य इतकी भयावह होती की आगीच्या उष्णतेने मॉलच्या काचा मोठ्या धमाक्यासह फुटू लागल्या। यावेळेस मॉलमध्ये उपस्थित असलेले लोक पळापळ करू लागले। आपला जीव मुठीत धरून इकडे तिकडे सैरावैरा धावू लागले। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत, पण आगीचं रौद्र रूप इतकं भीषण होतं की आग विझवणं जिकिरीचं बनलं। कोट्यावधींची मालमत्ता डोळ्यात देखत जळून खाक झाली। कोटा शहर म्हणजे शिक्षणाचं हब। या मॉलच्या अवतीभोवती अनेक मोठ्या कोचिंग संस्था आहेत। आगीचं भीषण रूप पाहता जिल्हा प्रशासनाने तातडीने आजूबाजूच्या सर्व इमारती आणि कोचिंग क्लासेस रिकामी केले आहेत। हजारो विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। पण इथेच मुख्य प्रश्न उपस्थित होतो, या मॉलमध्ये फायर ऑडिट वेळेवर होतं का? जर आगीची तीव्रता इतकी मोठी होती की काचा फुटल्या, तर मग मॉलचा फायर फायटिंग सिस्टम त्यावेळी काय करत होती? ती चालू होती का, किंवा फक्त शोभेची वस्तू बनून राहिली होती? हे प्रश्न आज जनता विचारताना दिसते। ज्या वेळेस अशा घटना घडतात तेव्हा प्रशासनाला जाग येते, चौकशीचे आदेश दिले जातात, पण ज्याचं नुकसान झालं, ज्याच्या जीवावर बेतलं, त्याचं काय? सिटी मॉल सारखी ठिकाणं जिथे हजारो लोकांची ये-जा असते, तिथे सुरक्षेच्या नियमांचा फज्जा उडवला जातोय। आज सुदैवाने कोचिंग क्लासेस वेळेत रिकामी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला, पण नशीब साथ देईलच असंही नाही। त्यामुळे आता चौकशी नको तर दोषींवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। कोटा येथील या भीषण आगीच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा NGTV मराठी न्यूज। ही बातमी तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या शहरातील मॉल्समध्ये सुरक्षा यंत्रणा कडक आहेत का? तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा। तसेच NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर।